हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर रात्रीचा हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरीच आलो, म्हणजे लातूरला आलो आणि मग परत सकाळी लवकर उठून तयार होऊन आम्ही लग्नासाठी निघालो आणि वाटेतच एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघालो मंगल कार्यालयाकडे. मंगल कार्यालयात पोहोचलो. पाहुणे आले होते भरपूर, पण लग्नाला आणखी वेळ होता. घरी तयार झाल्यानंतर आम्हाला काही वेळ मिळाला नाही फोटो हे काढायला, तर इथे आम्ही आल्यानंतर फोटो वगैरे काढले. नवरा नवरी येण्याची वाट पाहत होतो आणि तेवढ्यात रागिनीने हे आईस्क्रीम आणून दिलं मला, कारण तिला खायचं नव्हतं, तिला आवडलं नव्हतं म्हणून. थोड्या वेळाने बँड वाजत होता आणि देवराज डान्स करत होता. मला व्हिडिओ घ्यायचा होता त्याचा, म्हणून मी त्याच्याकडे गेले आणि त्याला डान्स कर म्हणले, मी व्हिडिओ घेते. तर त्याने डान्स बंद केला. मग तर इथे बसल्या होत्या सगळ्या माझ्या मावशा, आत्या, काकू, माझी बहीण, सगळ्या एकत्र बसल्या होत्या. म्हणून म्हणलं चला एक मस्त असा व्हिडिओ घ्यावा. आणि मग थोड्या वेळात नवरा नवरीची एंट्री पण झाली. मंगलाष्टिका झाल्यानंतर सगळ्यांनी नवरा नवरीसोबत मस्त असे फोटो काढले आणि मग थोड्या वेळाने जेवणासाठी पंगत बसली. तर जेवणामध्ये मेनू होता चपाती, भाजी, भात, वरण, लाडू आणि मठ्ठा. लग्नाचा बाकीचा व्हिडिओ मला घेता नाही आला आणि त्यानंतर आम्ही लवकर घरी आलो, कारण नवरा नवरीच्या स्वागताची सगळी तयारी आम्हाला करायची होती. त्या दोघांचं मस्त असं स्वागत करून झाल्यानंतर त्यांना अगोदर आंघोळ घातली आणि आंघोळीच्या वेळेचा हा खेळ त्यांचा सुरू होता. असं असतं का, जरा शोधायचं असतं. का म्हणतो अजिबात नका सोडू. ते पण करत होते तिकडे हात. हा. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आणि मस्त अशी गावाकडची सुंदर ही सकाळ आहे. रात्री इथे राहायचा प्लॅन नव्हता आमचा, त्यामुळे आम्ही दुसरे कपडे पण आणले नव्हते, पण जास्तच उशीर झाला त्यामुळे राहावं लागलं. तर इथे आई आणि दुसऱ्या त्या आजी स्वयंपाक करत होत्या आणि मी इथे बसले होते त्यांच्याजवळ. अयो, ऊन लागतंय मग. केवढं महत्वाचं काम करते. पिशव्या भरायचं काय काम नसतंय. तेवढं उरकिले मला मी सगळं काम. तेवढं तरी माणूस हाताकडे सांगायला शिकवायला लागतंय. इकडे आधी तर हलवली ते घर बांधायला. नवरदेव आईस्क्रीम खाताना दुपारी आम्ही गेलो होतो जवळच्याच गावातल्या देवदर्शनाला. हॅलो, हा बोला की. नाही मी गावाला आले. वाजवलं. डोकं टिकून पडत आहे जरा. परत कर. पाणी नाही.
कर कर हां बस बस मस्त आंब्याची झाड अरे या की आमच्या हाताला येत नाही तर मस्त आंबे लागलेत कुणाचं झाड आहे काय माहिती पडला वा वा वा. आणि पहिला बरोबर नेम लागला कच्चेच आहेत ना हं. पडला पडला ठीक आहे बास झाले आम्हाला अजून एक आंब्याचं झाड दिसलं आणि एवढे मस्त आंबे लागले तिथं बापरे देवराज सरक देवराज बाजूला देवराज तुझा नाही इथं 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 मस्त हे बघ पिकलेले तटते थोडे हे बघ हे दोन हा हे दोन पडले एक पडलाय याला किती भीती वाटते चला बस बस झालं चल बस मी बस उचलून न्यावं लागते का तर हे होतं पीर बाबा दर्गा आणि तिथे आम्ही गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथे बसून कोल्ड्रिंक घेतली कारण ऊन जास्त होतं त्यामुळे थंड काहीतरी असं प्यावं वाटत होतं म्हणून बाहेर बसून तिथे कोल्ड्रिंक घेतली ही मला पण घ्या किती असं करा दाखवा मी तर बोटीलाच दाखव तुझा आम्ही घेऊ नवरा नवरीचा त्यानंतर तिथे बसूनच आम्ही आंबे पण कट करून खाल्ले कलवर कसं बसलं अरे एकमेकांना पाजा म्हणते आता त्यांचं युट्यूबला इकडं तुम्ही बघा हाय तुझी मंडळी घे कानाच्या मागच्या पुढं सगळं संपवशील वहिनी तर असा होता हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय